ए सोनंदी, काय म्हणता? बेल कुठे आहे हो बाहेर ठेवला? तर नाही नाही आहे, आहे करून आली नोंद. बरं इकडे कुठे ठेवतो तर रिकाम्या कामाची कावान तो बोले. शिवाय तुमची कावरनं पाय ना शांतने ना. पण माझ्या सामानाला हात लावायचा नाही, हा अजिबात लावायचा नाही, दिसत नाही फिसत नाही. मी अजिबात सामान द्यायचं नाही. स्वानंदी घेन हे घेन पाणी दे, स्वतःचं काम स्वतःच्या हाताने करत जा. काही ना नेहमीच दिसत नाही कुठे ठेवते तर. काय मला बोलता? कधी पाहिलं का मला बोलत राहता? ते नाही बोलणार तर कोणाला बोलणार? तूच ठेवतो ना सामान म्हणून बोलतो तुले. आहात जास्तीचे करून आले रिकाम्या कामाचा तमाशा. भांडणावर आले तुम्ही म्हणून तसे करून आले. हा मी भांडणावर आलो न तू काय? तू बी ना भांडणावर आली. तूच टर टर करून आली किती वेळची. जास्ती बोलशील ना बापाच्या घरी नेऊन घाला म्हटलं. हा लय ऐकून आलं तू, लय दिवसाची टर 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 बोलतच राहतो. कधी पाहिलं काय? सुटला बाप बरं आहे तुम्हाला माया. चल ना नेऊन काही बाई भाऊ जाईन भाऊ वागत नाही काय वागवाले. तुमचं बोलणं ऐकल्यापेक्षा तिथं कमाल जाऊन खात जाईन. इथं नोकरीवर आहे तुम्ही तुलाच ठसना गाजवता मावर. त्याची निरा कुरकुरच चालू राहते. बायकाच्या कुरकुर चालू राहते माणसाची काही राहत नाही. काही करून करू नको जास्तीचा. लय बोलत राहते कधी पाहिलं काय वैरे निरक्काचं बिची करत राहतात दोघंच्या दोघंही. बोलू नको आई, आमच्या यात तू बोलू नको. तुमच्या दोघांना भांडणं करू देत जो. हा निरा भांडत राहते मांजरी बोक्या आणि कोण भांडता एवढे. तुमचं स्पोर्ग आहे तमाशे करते, पट्टा नाही दिसला आणि हे नाही दिसलं मार बच 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 भांडणं करते आणि भांडणाचा कोम येते तुमच्या पोराले. मी मॅड झालो तू सुधी आहे. तू त्यासोबत बोलू नको, तो भांडगोडाच आहे. हा माझ्यासोबत भांडणं करते बरोबर इकडे त्याच्या मतानं ऐकू नको. चल तिकडे लय लाडतो सुनीले. हा मीच तुझं बदमाश आहे अशी दाखवतो तू. नुकस तशी आहे ना तुमची पहिलेपासून. लेकराईले चप 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 ठेवून देता उलीशी कदर नाही येत. हा काय पायको चीन तुम्हाला बरं गुच्च्या पोरा राय बरं. हा बाहेरच्या लोकांना ऐकू जाईपर्यंत तमाशे करता तुम्ही. दोघांपैकी एकाला तर गुच्च्या लाग नीरा भांडणं करून राहिले कायच्या त्या पट्ट्यासाठी उरलीच्या. काय विचित्र आहे तुम्ही. थोडी चांगली नाही ना माझ्यासोबत सप्पा बोलायचं नाही तुम्ही. बोलायचं नाही म्हणजे नाही बोलायचं. तुम्हाला सांगतो आजपासून बोलणं सोडा. जाय जाय हो, मला काही शौक नाही त्या संगत बोलायचा. नाही बोलत जाय. बरं पोरी हा जाणं कसं आहे भांडणं बोललं नाही तर याची तमाशे चालूच राहते दोघांची. हा इथे थोडासाठी यास लागते म्हणे. नाही येत म्हटलं तरी यास लागते. आजी हो काय झालं व हा बाबाचा नाहीचा आवाज आहे ना इकडे. नाही मी गावली जातो म्हटलं आता आत्याच्या घरी. चलतं काय तू? गोष्ट फिरवली बाई तू गोष्ट फिरवली. मला बाबाचा नाहीचा आवाज आला. बरं जाऊ दे बरं त्याच्या गोष्टी कायच्या व्हायचं. जोऱ्या जोऱ्यानं गोष्टी करायची सवय आहे त्याईले. तू कोण कोटी बोलतो माझ्या मला भांडल्यावानी आवाज ये ना बाई. तू गोष्टी राहून आली. कुठे बोलतो का त्या संगत कधीतरी खोटी बोलली काय? बाबू कुठे गेला? बाबू तिथं खेळून आला रूम मध्ये. त्याला पोहणी वाची जातो. लेकराईले असं सांगितलं ना बापानं वाईनं भांडण केलं. लेकराईले तसे संस्कार पडते. आदतच पडल्या दोघा नवरा बायकोले भांडणं करायच्या. कायचं असंच आहे नीरा. भांडणं भांडणं. हा आपण साधंही बोललो तर भांडणच करते. काही नसली तरी बडबड बडबड करायला लागते. अजून म्हणते माझ्यासोबत बोलायचं नाही. हा काम पडतेच बोलायचं. ते साठवून नाही राहत सामानाची कुठे ठेवते ना अजून मावरच बडबड करते. टेन्शन घ्यायला लागत. बेसरम तिकडून बोलायला लागते तिच्या संगत. या सुनीचाच भाग घेते. हा तिला वाटते पोराच्या इकडून भाग घेतला तर सून आपल्या संगत भांडत म्हणून ते काही बाय भाग घेत नाही. जिंदगी हे दो पल की. भांडण नाही केले तर जीवनात कसा इंटरेस्टिंग जगाचा भांडणं करावंच लागते. त्या माणसासमोर हा कधी पाहिलं काय बोलतच राहते. कधी बाय बाप काढते बाय. कधी पाहिलं कधी ते तमाशा चालू राहते. गेली कटावली मी निरा या माणसाचंच नाव आहे. बुढी तर नाही एवढी बाई. या माणूसच कसा निघाला तर. कोणाला सासू सासऱ्याचं दुःख राहते. मला नाही आहे सासू सासऱ्याचं. मला नवऱ्याचं दुःख आहे. बोलतच नाही माणसासोबत. धक्का बनवून टाकला. आनंदी कोण नाराज आहे एवढी. हा तोंडाला किती वया पडल्या तुझ्या. काय झालं एवढं? तर माहिती आहे माई बुढी कधी भांडत नाही माझ्यासोबत. माझ्या लेकरही सोबत नाही होत कोणासोबत. तुला माहिती आहे ना नीरा टोले टोले देऊ माय बाप काढते बाय. कायले काढावं तुला तर माहिती आहे मी कशी आहे स्वभाव. चालली जातो बाई माझ्या आई बाबाच्या घरीला. कावड नाही माणसानं मला नेहमी नेहमी असतो. बिचारी एवढे दिवस राहून राहिली संसार करून राहिली त्या माणसासोबत अजून म्हणतं मी चालली. एवढे लय कुठं झाले सगळं झालं. राहतं काय तू? बाई आता राहते मी. लय दिवस झाले. लय काय बोललं ऐकलं त्या माणसाचं. लय कटावली मी. बोलत होती त्या माणसासोबत. आता डबल कधीच बोलणार नाही. बोलाच लागते. आज नाही उद्या बोलाच लागते. त्याच्यापेक्षा आताच बोललेलं चांगलं नाही. फालतू लोकांना माहीत झाल्यापेक्षा. कोणाला सांगतो का त्याशिवाय तू माझी जवळची मैत्रीण नाही म्हणून सांगतो. मला असं वाटते बॉम्ब लढा त्यावेळी. बरं उभी खाली बसली एकदम. तुला नाही वाटत कोणाला दिसत तर उभी आहे. म्हटलं नेहमी साहेब म्हटलं फक्त एवढं आहे तर माणूस मारत नाही पण अशी तड जाते म्हटलं. म्हणाले असं टोचल्यासारखं बोलते हो माणूस. मला एवढं बेकार वाटते. आयु अशा मी हिच्या शिकडून भाग घेतो. काय लिहिणं बाहेर येऊन तर भाषे दाखवावं आता. जाऊ दे ना मनातलं मोकळं झालं म्हणजे चांगलं वाटते. जाऊ दे ते बासपेक्षा सांगते कोणापेक्षा सांगते. बस साहेब पहिल्यापासून खिरखिरा. मला कावांना कावानला होता. आता इली आणणं लावला.
हे नाही दे भाजी बेकार झाली नसं झालं नीर स्वभावच किरकिर आहे बाई त्याचा. त्या एक टाईमची पोळी असली ना चालते पण हे किरकिर नाही पाहिजे. आयुष्यभराची किरकिर आहे म्हटलं या माणसाची मामांग. हा मुली तर असं वाटते चाललं जाऊ कुठे चाललं जाऊ तर मी एवढी काऊन गेली म्हटलं या माणसाला. चिडी येतो कधी कधी. कडनं बाहेर गेली बसायला कुठे गेली तिथं येते मागं पाहाडे कसं आहे तो माणूस. आता 15 मिनिट बसवली का कोणाच्या घरी कधी पाहिलं का बसूच नको घरातल्या घरात किती जीवार येते हो. स्वभाव नाही पाहिजे बाई लय बेकार वाटते. तर काही औषध आहे का त्याच्या स्वभावावर काय करू. आम्हीच त्याला किती सुधारायचा प्रयत्न केला तरी मी लेकरायला दाखवत नाही विचार. लक्ष ठेवूनच असते लेकरायला खोलीत ठेवून देते इकडे आमच्या भांडणं असले का चालू. हा तशी लक्ष ठेवते म्हणून बरं आहे त्या घरची. बरं चल स्वानंदी घरात चल. बरं अजून आला तर मारून फारून देईन तुले. स्वानंदी मारून फारून अजून मारून तरी देतो का मी आता. ऐकत जाय बरं उलीची काय करते स्वानंदी. मग जास्त ना जास्त वाढत जाते. जाय घरी.